नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण 8व्या माळेचे जे कलर आहे मोरपंखी त्याची सुंदर रांगोळी बघणार आहोत। बघा, साधी आणि सिंपल रांगोळी आहे, पण दिसायला इतकी सुंदर आहे की तुम्हीही सहज रांगोळ्या काढू शकता। कारण की माझ्या चॅनलवरती मी सोप्या रांगोळ्या दाखवत असते, ज्या की तुम्हाला सर्वसाधारण सर्वांनाच ज्यांना रांगोळी अजिबात येत नसेल त्यांनाही ती सहज काढता येऊ शकते। बघा, मी आता एक रांगोळीची अशी प्लेट घेतलेली आहे आणि त्याने सर्कल काढून घेतलेला आहे आणि सर्कलमध्ये मी मोरपंखी कलर भरून घेत आहे। आता तुम्ही चाळणीने वगैरे भरून घेऊ शकता, ज्या डब्या मिळतात आजकाल त्यानेही भरून घेऊ शकता। मी थोडं हाताने भरून घेतलं, नंतर चाळणीने भरून घेतलेलं आहे। तर चला आता आपण याच्यामध्ये पूर्ण कलर भरून घेऊ। आपला कलर भरून झालेला आहे आणि नंतर मी फेविकॉलच्या बॉटलने असे व्हाईट डॉट आजूबाजूने देत आहे। आणि कारण की असे रांगोळी व्हाईट कलर बघा त्याच्यावरती एकदम उठून असा दिसतोय, म्हणून आपल्याला सर्व सर्कलने डॉट देऊन घ्यायचे आहे। तर आपण सर्व याने डॉट देऊन घेऊ। तुम्हाला जर डॉट देता येत नसेल तर तसंही ठेवलं तरी सुंदरच दिसते रांगोळी, नाही तर तुम्ही व्हाईट लाईन किंवा येलो लाईनही त्याच्या ठिकाणी मारू शकता। तर चला आपण आता असे ठिपके मारून घेऊ। आता आपले ठिपके मारून झालेले आहे। आता आपण पानं काढून घेतोय। आपल्याला 4 बाजूने असे पानं काढायचे आहे, 3-3, ज्याने की आपली रांगोळी आणखी छान दिसेल। बघा, एकदम सुंदर आणि साधी तर आहे, पण सुंदर तितकीच आहे। त्याच्यामुळे अशी रांगोळी आपल्याला झटपट काढायची आहे। तुम्ही दसऱ्याच्या दिवशीही रांगोळी काढू शकता। ह्याच्यात तुम्हाला वाटलं तर आणखी काही ॲड करू शकता। तर चला आपण 4ही बाजूनी पानं काढून घेऊ। आता 4ही बाजूने आपले पानं काढून झालेले आहे। आता आपण मध्ये जय माता दी म्हणून लिहून घेऊ मातेचं नाव, कारण आपण नवरात्रीसाठी 8व्या माळेसाठी ही रांगोळी काढतो आहे, म्हणून मी जय माता दी याच्यामध्ये लिहिलेलं आहे। तर चला आपण जय माता दी लिहून घेऊ। आता जसे 4ही बाजूने आपण पानं काढून घेतलेले आहे, तसेच 4 बाजूने आपण फुले काढून घेऊ। बघा, मी डार्क पिंक कलरचे म्हणजेच राणी कलरचे मी येथे फुलं काढून घेतलेले आहे। 4 असे फुलं काढलेले आहे आजूबाजूला, ज्याने की आपली रांगोळी पानांमध्ये फुलं काढल्यामुळे आणि आणखी उठावदार अशी दिसत आहे। तर चला आपण फुले काढून घेऊ। आता आपले 4 फुले काढून झालेले आहे। त्यामध्ये मी बोटानेच असा एक खड्डा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे, की ज्यामध्ये आपल्या फुलांचा लुक थोडा चेंज होईल। जे पानं आहेत त्याच्यावरती मी शेडिंग करून घेतलेली आहे, ज्याने की आपलं पानं आणखी उठावदार असे दिसतील। आणि रिफिलच्या साह्याने त्यावरती मी व्हाईट कलर थोडासा स्प्रेड केलेला आहे, म्हणजे अट्रॅक्टिव्ह दिसतील, शेडिंग अशी दिसेल आणि पानं आणखी सुंदर दिसेल। रिफिलच्या साह्याने मी आणखी रेषा मारून घेतलेल्या आहे,
त्याच्यामुळे आपल्याला पानांना जो लूक आहे तो चेंज होतो आणि सुंदर असा लूक येतो. तर तुम्ही काढल्यानंतर बघा किती सुंदर आहे. अशी रांगोळी तुम्हाला ही सहज अशी जमेल आणि मोठी रांगोळी आहे, तुम्हाला वाढवताही येऊ शकते ही. आणि अशी रांगोळी तुम्हाला जरूर काढायची आहे मैत्रिणींनो. खूप सोपी आणि साधी रांगोळी आहे. तर बघा आता पानांमध्ये मी ऑरेंज कलरचा एक एक डॉट देऊन घेतलेला आहे. आता प्रत्येक आपण असा जास्त कलरचा वापर करायचा नाही. जेवढ्या कमी कलरचा वापर करू रांगोळी तितकी उठावदार अशी दिसते. आता मध्ये जय माता लिहिलेले आहे तिथे मी व्हाईट डॉट देऊन घेतलेले आहे चांदण्यांप्रमाणे, म्हणजे आपली रांगोळी छान दिसेल. आणि आजूबाजूला आता मी हे दिवे ठेवून घेत आहे. जे आपल्याला आपले रेडीमेड दिवे असतात ते मी येथे ठेवून घेतलेले आहे. बघा किती सुंदर रांगोळी तयार झाली आपली. एकदम 15 मिनिटांमध्ये ही रांगोळी तयार होते सुंदरशी अशी आणि अट्रॅक्टिव्ह अशी रांगोळी आहे. तर चला, तुम्हाला रांगोळी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक करायलाही अजिबात विसरू नका. धन्यवाद मैत्रिणींनो.